जय शिवराय सर्वांना. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आपण अ, वाचनाच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान मास पाळत आहेत सर्व मिळून. आणि त्यात शिवपुत्र संभाजी या ऐतिहासिक शोध प्रबंधाचे वाचन आपण रोज करत असतो. आज आपल्या या नव्या पुष्पाला अनुमोदन देण्यासाठी हरिभक्त पारायण अ, श्रीकांत महाराज भुसकळे आपल्यात उपस्थित आहे. महाराजांची जी सेवा आहे, तर आपल्या चांदूर बाजारला जे श्री संत गुलाबराव महाराज यांचा आश्रम आहे, महाराज तिथे सेवारत आहेत. तिथलं धार्मिक जे काही तिथले उपक्रम चालतात, महाराज नियमित त्याला सेवा देतात. नवीन म्हणजे या संस्थांमध्ये मुलांसाठी अ, आपल्या वारकरी संप्रदायाशी निगडीत असे विविध उपक्रम चालवतात, त्याचे कॅम्प चालतात आणि महाराज तिथं त्या मुलांना संस्कारबोध देण्याचं काम करतात. पायसने पुराण हे एक पूर्णा नदीवर आधारित पुराण आहे. त्या पुराणाचा महाराजांचा खूप छान असा अभ्यास आहे आणि महाराज त्या माध्यमातून सर्वांना पायसने नदीचं जे महात्म्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर मी महाराजांना विनंती करतो की आजच्या आपल्या अनुबोधनाला सुरुवात करावी. आदरणीय श्रीकांत महाराज भुसकळे सर. धन्यवाद प्रतीकजी. आपण या ठिकाणी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या निमित्तानं माझा आवाज ऐकू येतोय ना प्रतीकजी? हो, येत आहे. हो सर. स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या द्वारा आयोजित शिव छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त ही जी वाचनाची एक चळवळ आपण उभी केलीत ती अतिशय स्तुत्य आहे. आज या नवव्या पुष्पाला आपण श्री छत्रपतींच्या असणाऱ्या या उत्तम कार्याला आणि त्यांच्या कार्याच्या गौरवाला मला या ठिकाणी आपण या पुष्पाची सेवा देण्याचा जो भाग आहे त्यासाठी सर्वप्रथम स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे आणि आपण सगळ्यांचे मी व्यक्तिशः ऋणी आहे की आपण त्या संधीनं मला श्री शंभूराजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी मिळाली आहे. आज आदरणीय शिवाभाऊंनी ज्यावेळेस मला या ठिकाणी पाचारण केलं त्यावेळे त्यांनी मला या ठिकाणी सांगत असताना वाचन संस्कृतीचा विकास हा अत्यंत आवश्यक आहे आणि त्या वाचन संस्कृतीमुळेच आपण सगळे टिकू. यासाठी आपण वाचन संस्कृतीच्या संदर्भातील काही भाव या ठिकाणी व्यक्त करावेत आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल थोडाफार आपलं मनोगत या ठिकाणी अनुमोदनात्मक या वाचन संस्कृतीच्या आणि या वाचन पीठाला आपण या ठिकाणी अनुमोद देत असताना मुळात माझ्यासारख्या सामान्याची अनुमोदनाची भावना आणि भूमिका ही ते माझ्यामुळे किंवा आपल्या सगळ्यांमुळेच काही होणार नाही. वाचाल तर वाचाल या परंपरेला असे तो हिमाचल कोणीही नाकारणार नाहीये आणि सोबतच केवळ आणि केवळ आपल्या वाचन परंपरेला आपल्या व्यक्तिमत्व विकासाला वाचन हे अत्यंत आवश्यक आहे, याच्यात कोणाचाही दुमत नाही. अनुमोदनात्मक भाव व्यक्त करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की ज्या संत परंपरेचा आम्ही अभ्यास करतो, ज्या संत परंपरेचा सहवास या आपल्या अमरावती जिल्ह्याच्या पवित्र मातीला चांदूर बाजार तालुक्यातील माधान येथलेल्या श्री गुलाबराव महाराजांच्या पुण्यभूमीचा वारसा वाचन संस्कृतीशी आहे. श्री गुलाबराव महाराजांनी या वाचन संस्कृतीसाठी अतिशय प्रयत्नपूर्वक प्रयत्न केलेले आहेत. अतिशय कष्टसाध्य प्रयत्न करून श्री गुलाबराव महाराजांच्या असणाऱ्या जीवनातील जितके सगळे प्रसंग आहेत त्या सगळ्या प्रसंगांचं व्यक्तिशः जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा एकच आठवतं की माधांच्या छोट्याशा खेड्यातून भली मोठी डोक्यावर सुंदर अशी पुस्तकांची पेटी घ्यावी आणि चांदूर बाजारच्या कुर्याबाई भटांच्या घरी यावं आणि कुर्याबाई, मला ही पुस्तकं तुम्ही वाचून दाखवता का? डोळ्यांनी अंध असणारे श्री गुलाबराव महाराज 9व्या महिनी चुकीचं औषध घातल्यामुळे डोळे गेलेत. पुढव्या घरी घेऊन जन्म जगद्गुरु आला, या बालांधाचा प्रकाश जगती भरला. भलीमथी
डोक्यावरती पुस्तकांची पेटी आहे. त्या पेटीमध्ये असे काही पुस्तक आहेत ज्या पुस्तकांचा तत्कालीन संबंध माधान आणि या परिसराशी लावला तर ती दुर्मिळ. E=mc² या आईन्स्टाईनच्या सिद्धांताला श्री महाराजांनी आपल्या जवळच्या काडी मोड करून त्या ग्रंथाला परदेशातून आणावं आणि त्याचं वाचन करण्यासाठी एखाद्या इंग्लिश पादऱ्याकडून ते वाचन करून घ्यावं, इतकी श्री महाराजांची कष्ट साधली असलेली वाचन परंपरा. त्या वाचन परंपरेचे आपण धनी आहोत. त्या मातीनं हा प्रज्ञा सूर्याचा हा वाचन भाव आणि त्याचे प्रयत्न पाहिले. त्या पेटीत केवळ फक्त पुस्तकच नाहीत, त्या पुस्तकांना जपण्यासाठी, त्या पुस्तकांचं योग्य संवर्धन करण्यासाठी सुई, धागा, कुठेतरी पुस्तक फाटलं असेल तर त्याला चिपकवण्यासाठी तशी व्यवस्था, या सगळ्यांमधून श्री गुलाबराव महाराज एकच म्हणायचे, तैलात रक्षेत, जलात रक्षेत, रक्षेत शिथिल बंधनात, मूर्ख हस्ते न दातव्यम, इत्थम वदती पुस्तकम. आपण केवळ वाचन संस्कृती बरोबर पुस्तक संरक्षणाच्याही भूमिकेतून श्री गुलाबराव महाराज या श्लोकातून म्हणतात की तेलापासून रक्षण करा, तैलात रक्षेत, जलापासून रक्षण करा. त्यांनी पाणी सांडलं तर ते पुस्तक नष्ट होईल, म्हणून जलात रक्षेत, रक्षेत शिथिल बंधनात, त्याचं जे बाइंडिंग आहे त्याला देखील धक्का लागता कामा नये. आणि सर्वात महत्वाचं, मूर्ख हस्ते न दातव्यम, मूर्खाच्या हाती दिलं तर काय होईल, त्या पुस्तकाची किंमत आणि त्या पुस्तकात असणारं जे रत्नधन आहे त्याला नष्ट होईल. म्हणून कदाचित पाण्यात गेलं तर चालेल, तेलानंही तरून जाईल, पण मूर्खाच्या हाती पडलं तर ते फार भयंकर होईल. म्हणून मूर्ख हस्ते न दातव्यम, इत्थम वदती पुस्तकम, असं पुस्तक म्हणतो की बाबा मला तेलापासून, पाण्यापासून एवढं रक्षण कर, माझं कंबरड तू मोडू देऊ नकोस, आणि सोबतच या कंबरड्याबरोबर मूर्खाच्या हाती पण देऊ नकोस. अशा भावानी श्री गुलाबराव महाराज, कितीतरी महाराजांचे प्रयत्न आहेत. आपल्या पुस्तक वाचनासाठी, ग्रंथप्रेमासाठी श्री गुलाबराव महाराजांनी आपल्या लग्नातली भरजरी चांदीची जर असलेली शाल काढावी आणि द्यावी. रघुजी पाटील, श्री महाराजांचे थोरले काका, थोरले मोठे भाऊ, मोठे बंधू, क्षमा करा, रघुजी काका म्हणजे मोठे वडील, अतिशय भयंकर राग महाराजांच्या या कृत्याचा यायचा. कोणीतरी पुस्तक वाचून दाखवावं आणि महाराजांनी कणगीतली पाहिल्या 2 पाहिल्या ज्वारी धान्य त्याच्या पदरात घालावं. तू हे असंच चालवशील तरी पाटील की कोणी चालवायची, आणि तू हे असंच चालवत असशील तर नेमकं काय, कोण आपला हा व्यवहार चालवेल, या चिंतेनं रघुजी काका वारंवार श्री गुलाबराव महाराजांच्या ग्रंथप्रेमाच्या आडी यायचेत. पण त्याला न जुमानता प्रसंग तर पुस्तक वाचनासाठी, हा केवळ पुस्तक वाचन करून त्याला वाटेला न लावता त्याचा योग्य सन्मान करून, वाचकाचा योग्य सन्मान करून, प्रतीकजी आपण वाचक आहात, महाराज गुलाबराव महाराज त्या वाचका संदर्भात देखील फार कृतज्ञता व्यक्त करतात. त्या वाचकाला काहीतरी कृतज्ञता म्हणून त्याला काहीतरी द्यावं, हे करत असताना आपल्या हातातलं चांदीचं कडं देखील महाराजांनी काढून द्यावं आणि त्या वाचन संस्कृतीचं संवर्धन करावं. अशा थोर गुलाबराव महाराजांची ही पुण्यभूमी आहे. आणि अशा साहित्याच्या निर्मितीत 133 ग्रंथांची रचना करत असताना 5 भाषांच्या माध्यमातून श्री महाराजांनी अफाट आणि अतिशय अलौकिक लिहिलेल्या या ग्रंथधनाला कारण त्यांच्या बालवयात असणारी ही वाचन संस्कृती आहे. आपण त्या मातीचे असल्या कारणाने त्यांचं स्मरण प्रस्तावनेत ठेवणं मला अत्यावश्यक आहे. पण केवळ आपल्या भारतीय संत परंपरेनंच नाही, श्रीमंत संत जनाबाई महाराज तर म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी, वाचेल जो कोणी, जो वाचन करतो, ज्याला वाचनाची आवड आहे, त्याला जनाबाई म्हणतात, तो माझ्या एवढा प्रीतीचा आहे, माझ्या एवढा आवडीचा आहे की मी त्याला उभं राहून दंडवत करून वाचेल जो कोणी आणि जनी त्यासी लोटांगणी. जनाबाई म्हणते मी त्याच्या पायावर लोटांगण घाडेल. पहा बरं, संतांच्या साहित्य धनात, त्यांच्या त्यांच्या भावविश्वात वाचन संस्कृतीचं किती मोठं मोठं पण म्हणायचं हो. ठीक आहे, हे तर आपली संत परंपरा आहे, पण आपल्या शत्रूंनी देखील महाराज, आपल्या इतिहासातली शत्रू, आपली ब्रिटिश काळातले शत्रू होते, त्यांनीही या भारतीय ग्रंथांचं संवर्धन आणि त्या भारतीय ग्रंथांचं वाचन करत असताना महाराज युद्ध त्यांनी केली. मला आठवतं गोविंदराव तळवलकर सर म्हणून एक नवरोजी ते नेहरू या पुस्तकात
त्यांचा एक लेख, त्यांचं एक छोटस वर्णन आलेलं आहे. त्यांनी माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन नावाचा एक ब्रिटिश प्रशासक होता, व्हाईसराय होता. भारतावरती त्याला ही सगळी सत्ता काबूज करत असताना मुत्सद्दी, प्रशासक, प्रशासकीय अधिकारी आणि असं असताना तो जेव्हा जेव्हा या ठिकाणाहून इथे यायचा तर तेव्हा तो युद्धाचं सगळं साहित्य तर सोबत असायचा, त्याचा लावाजमा, सुंदर अशी त्याची फौज, इंग्रजी फौज, ब्रिटिशांची फौज ही सोबत असताना एका हत्तीवर भली मोठी पुस्तकांचा संग्रह तो ठेवायचा आणि दुसरी अंबारी खाली असायची. जेव्हा तो प्रवासात असायचा त्या अंबारीतली पुस्तकं त्यांनी काढावीत आणि वाचनाच्या स्पीडनं त्याचे फरशे पाडून झालं की लगेच ते दुसऱ्या अंबारीत टाकावं. असा माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हा आपल्या महाराष्ट्रात येतो आणि त्रिंबकजी पिंगळे याचा पाडावा करून त्याचं असलेलं जे ग्रंथधन आहे तो लुटतो. त्याला आनंद नाही झाला की मी त्र्यंबक पिंगळेला मी या ठिकाणी परास्त केलंय. त्याच्या त्या डायरीत तो नोंद करतो की मी त्र्यंबक पिंगळेला मारलं, त्याचं संपूर्ण ऐश्वर मी माझ्या काबूत केलं, धन केलं, पण त्याचं ग्रंथदालन आहे, त्या ग्रंथदालनातील अपूर्व, ज्याची चव अमीट आहे आणि जी अद्भुत आहे, त्या दुर्मिळ ग्रंथांचं जोपर्यंत मी वाचन करणार नाही तोपर्यंत या युद्धाचं आणि जिंकण्याचं समाधान माझ्या अंतःकरणात येणार नाही. अशा शत्रूच्या मुखातील उद्घोषक असलेला हा वाचन संस्कृतीचा विकास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व विनोबा भावे कोकणात राहत असताना त्यांचे वडील त्या ठिकाणी लहानपणात बडोद्या सरकारच्या ठिकाणी नोकरीला होते, कोकणात त्यांचं घर. आणि जेव्हा ते दिवाळीला यायचे तेव्हा सोबत काहीतरी खाऊ आणायचे. हा खाऊ आणत असताना त्यांना असं वाटायचं की काहीतरी मिठाई असेल, मिष्टान्न असेल. त्या दिवाळीला येत असताना मिठाई नव्हती. असं काहीतरी चापट होतं, काहीतरी अशा उघडतो तर काय, 2 पुस्तकं होती. त्या 2 पुस्तकात महाभारताच्या कथा आणि श्री भागवतातील कथा अशा 2 पुस्तकांचा संग्रह विनोबाच्या हाती ठेवला. आई, ही मिठाई नाही आहे, आईने आज काय बरं खाऊ आणला? श्री विनोबा भावेजींच्या मातोश्री अतिशय सार्थ आणि कृतार्थ अंतःकरणाने म्हणतात की विन्या, आज जो तुला खाऊ मिळालाय ना, अन्य खाऊ तर संपून, पण हा विचारांचा मिळालेला आहे. त्या विचारांच्या पुढे तुला मिळणारं जे समाधान आहे, त्यातून मिळणारा जो गोडवा आहे, त्यातून मिळणारा संस्कार आहे, त्यातून होणारी जी तुझ्या वैचारिक क्रांतीची जडणघडण आहे, ती या नश्वर खाऊपेक्षाही अमीट अशी गोडवी आहेत. विनोबा भावेंनी या वाचन संस्कृतीला खाऊचं रूप दिलं. हे वाचन म्हणजे संस्काराचं सृजन आहे. अध्यात्मशील असणाऱ्या या प्रभावाचा हा परिणाम आहे. वाचनाचं महत्व काय सांगायचं? वाचनात विभिका राजवडे म्हणून इतिहासकार प्रसिद्ध आहेत. त्या तर म्हणतात ग्रंथ म्हणजे समाज सुख, आणि या समाज सुखाला अनुभवायचं असेल तर नित्य वाचन करावं असा भाव त्या व्यक्त करतात. वाचनाने विचार घडतो, विचाराने आचार, आणि आचाराने क्रिया संपन्न होतात. म्हणून ग्रंथ हे समाज सुख आहे. राजवाड्यांचं सुंदर असं मत आहे. विश्वाचा आकार केवढा, ज्याचा त्याचा डोक्या एवढा. विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. आणि हे डोकं कविवर्य केशवसुतांचं हे फार असं प्रसिद्ध कवितेच्या ओळी आहेत. विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. म्हणून आपलं डोकं केवढं वाढवायचं असेल, जेवढं वाढवायचं असेल तितकी विपुल धनसंपदा आपल्याकडे शब्द रूपानं आहेत. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दचीच शस्त्रे यत्न करू. कवी कलशांनी केवळ आणि केवळ महाराज शस्त्रांच्या बलावरती औरंगजेबाचं मनोबल हरवलं नव्हतं, तर त्यांच्या कविता गायनानं औरंगजेबाच्या त्या हृदयातली विदारकता आणि जी भीती होती ती शब्दधनानं महाराज त्या ठिकाणी ठेवली. त्या शब्दापुढे शस्त्र देखील, शब्दांपुढे शास्त्र देखील महाराज बोथत होतात. इतक्या सामर्थ्यशाली शब्दधनाचे तुम्ही आम्ही उपासक या झूम मीटिंगद्वारे एकत्र आहोत, याचंही अंतःकरणापासून समाधान आहे. आपल्या राजे शिवछत्रपती यांचे थोर सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या अंतःकरणात असणाऱ्या श्री शंभू महाराजांच्या प्रती असणारा
जो भाव आहे, जी निष्ठा आहे आणि त्याप्रती काहीतरी करण्याची धडपड आहे, त्या अंतःकरणातील भावाला विनम्रतेने मी पहिल्यांदा प्रणाम करतो. आणि या वाचन संस्कृतीला पुढे नेत असताना रीडिंग इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द वर्ल्ड, रीडिंग इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द वर्ल्ड, असा जो का सार्थ म्हणून फ्रेंच लेखक आहे तोही याचं वर्णन करतो. गुलाबराव महाराज फार मोठे वाचनप्रेमी होते. मी त्यांच्या वाचन प्रेमाबद्दल आपल्याला सांगितलं. कुणी वाचन करावं, बालांनी वाचन करावं, तरुणांनी वाचन करावं, वृद्धांनी वाचन करावं. एक सुभाषितकार फार सुंदर वचन त्या ठिकाणी सुभाषित लिहितो. त्याचं म्हणणं असं आहे की वाचन कोणी करावं, वाचन लहान मुलांनी वाचलं तर काय मिळेल, तरुणांनी वाचलं तर काय मिळेल, वृद्धांनी वाचलं तर काय मिळेल. वाचनम ज्ञानदम बाल्ये, वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शील लक्षणम, वाचनम ज्ञानदम मान्ये तारुण्ये शील रक्षणम, वार्धक्ये दुःख हरणम, वार्धक्ये दुःख हरणम, हितम सद्ग्रंथ वाचनम, हितम सद्ग्रंथ वाचनम. अर्थात वाचन करत असताना लहान मुलांनी वाचलं तर त्याच्याकडे ज्ञानाची पहाट फुटते, त्याच्या डोळ्यात ज्ञानाचं अंजन प्रगट होते. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्यशील रक्षणम. तरुणाईत, इथे सगळे तरुण आहेत जवळपास, त्यांना धरून आणावं लागत नाही. इथे ज्याला आणावं लागत नाही धरून त्यालाच म्हणावं तरुण, आणि तोच नेईल सगळ्या जगाला तरुण. तर असे सगळे तरुण आहेत, मी त्यांचं स्वागत करतो. आणि आपल्या या प्रयत्नांनी काय होईल हा सुभाषितकार सुंदर सांगतो. तारुण्यशील रक्षणम, शील शीलम परम भूषणम. उच्चारावरून विद्वत्ता, बोलण्यावरून नम्रता आणि वागण्यावरून शील कळते. शील म्हणजे सदाचार, शील म्हणजे सत्ववृद्धी, शील म्हणजे धर्म. सत्ववृद्धी भवेत देन अन्य गुणद्वय घातिनी सही धर्मो न चान्यस्यात इति स्वमत निर्णय. हा तम आणि रजाचा नाश करून आपल्या आपल्या स्वभावात आणि आपल्या आचारात सत्ववृद्धीची वाढ कशी होईल असं जे शास्त्रसंबद्ध आचरण आहे त्यालाच आणि त्याला धर्म असं म्हणतात. आणि तो धर्म केवळ शील संपन्नतेवर टिकून असते. त्या शीलाचं रक्षण आणि त्या शीलाचं पोषण करण्यासाठी तरुणाईला वाचनच आवश्यक आहे. तरुणाला कुठूनही धरून न आणायचं असेल तर त्याच्या हाती पुस्तक द्यावं लागेल, आणि पुस्तकातून तारुण्यशील रक्षणम हा सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ असा उपाय सुभाषितकार सांगतात. म्हाताऱ्या माणसांनी कशाला वाचायचं, म्हाताऱ्या माणसाला वाचून काय मिळणार, त्याचे डोळे गेलेले असतात, त्याच क्रियाभाव देखील संपलेला असतो. तो आजच्या परिस्थितीत निरुपयोगी समजल्या जाणारा वार्धक्य, याला तरी काय मिळतं हो वाचनातून. सुभाषितकार म्हणतात त्याला काय मिळतं, दुःख हरण करण्याचं सामर्थ्य त्याला ग्रंथातून मिळतं. ग्रंथांच्या अमीट गोडीतून हे हित त्याचं साध्य होतं. म्हणून हितम सद्ग्रंथ वाचनम, आपण सद्ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. आम्ही जेव्हा लहान होतो आपण सगळेजण पाहतो की आपल्या परिसरात चातुर्मासाची थोर अशी परंपरा आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, शेतीचे काम आहेत, आणि पावसाळ्याचे दिवस, शेतीची कामं, प्रकृतीची प्रतिकूलता असताना देखील श्रावणाची आषाढाचा एकादशी ओलांडली की द्वादशी पासून गावातल्या प्रत्येक मंदिरात पोथी लागायची. कुठे हरिविजय लागायचा, कुठे पांडव प्रताप लागायचा, कुठे ज्ञानेश्वरी लागायची, तर कुठे भागवत लागायचं. सगळ्या म्हाताऱ्यांनी, सगळ्या ज्येष्ठाश्रेष्ठांनी गावात वाचकाला, जसं आता प्रतीकदादा आमच्या समोर बसून छान वाचन करतोय ना, अगदी तशासारखं त्याला आसन द्यावं, बसवावं आणि ग्रंथांचं वाचन त्याच्याकडून करून घ्यावं. ही पुरातन असलेली वाचन संस्कृती आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे. पण आज ज्या नवीन आयामानं आणि ज्या नवीन प्रयासानं ही वाचन संस्कृती छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त होत आहे, स्तुत्य उपक्रम असून पुस्तकस्था तुया विद्या परहस्तगतम धनम कार्यकाले समुत्पन्ने नसा विद्या न तद्धनम. आमच्याकडे फार पुस्तक आहेत, बरोबर आहेत ना. आम्ही आमच्याकडे आलं की अशी पुस्तकं दाखवतो, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे हा ग्रंथ आहे, माझ्याकडे तो ग्रंथ आहे. हा ग्रंथ ठेवून उपयोगाचा नाहीये, त्याला उघडून मी जे वाचतोय ते इतरांना देखील लक्षात आलं पाहिजे, इथपर्यंत या ग्रंथांचा जपवत असताना. नाहीतर काय होईल, पुस्तकस्था तुया विद्या, माझ्याकडे फार धन आहे, माझ्याकडे खूप सगळे पैसे आहेत,
पण ते बँकेत आहेत आणि मला उपयोगाचे कधी पडतील, जे माझ्याकडे आहेत आणि व्यवहाराला प्रत्यक्ष राहतील तेव्हा उपयोगाचे. तसं पुस्तकात असलेलं ज्ञान आणि बँकेत असलेला पैसा उपयोगाचा नाही. कार्यकाले समुत्पन्नम, जेव्हा कार्यकाळ येतो तेव्हा तेव्हा नसा विद्या, ही पुस्तकातली विद्या देखील उपयोगाची पडत नाही आणि न तद धनम, ते धनही उपयोगाचं पडत नाही. मात्र आपण छत्रपतींचे सगळे मावळे आहोत. त्या मावळांनी शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही बाजूंनी महाराज प्रयत्न केलेले आहेत. तर अशा या सर्वांग सुंदर असणाऱ्या वाचन संस्कृतीचा भाव आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त जे आपण या ठिकाणी त्यांच्या जीवन कार्याचा गौरव आणि त्यांच्याकडून आपण काहीतरी या ठिकाणी काहीतरी शिकावं या भावनेची भूमिका ठेवत असताना छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत श्रेष्ठ असे राजे होते, पुत्र होते आणि एक उत्तम साहित्यिक देखील होती. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील त्यांनी केलेली उत्तुंग अशी बुधभूषणाची रचना असू देत, की त्यांनी निर्माण केलेल्या नायिका भेद, नखशिख, सात शतक अशा ब्रजभाषेतील 3 ग्रंथ आणि संस्कृत प्रचूर असणारा बुधभूषण अशा ग्रंथांच्या निर्मितीद्वारा त्यांनी जो या साहित्य रत्नांची जी खाण त्यांनी आपल्या विचारांनी आणि त्यांच्या या साहित्य रत्नाने लिहून ठेवली आहेत, तेही फार महत्वाचं आहे. असामान्य शौर्याचा लढा छत्रपती संभाजी महाराज, प्रतिभा संपन्न छत्रपती, उत्तम साहित्यिक, कवी कलश आणि महाकवी भूषण यांचा अखंड असा संपर्क 100 वर्ष, केवळ 9 वर्षाच्या कालखंडात 127, 140 युद्धे ज्यांनी त्या ठिकाणी जिंकून 13 भाषांवरती समृद्ध असं आपलं जीवन संपन्न करून या महाराष्ट्र भूमीला सुजलाम सुफलाम करवलं त्या छत्रपती संभाजी महाराजांचं अवघ जीवन महाराज एक फार मोठं आश्चर्य आहे. या आश्चर्यापुढे कित्येकानी नमावं, झुकावं आणि झुकून त्यांच्या जीवनातील हा बोध घेत असताना निश्चितपणे आपण एवढंच पाहावं की या हिंदुत्वाला जपण्यासाठी त्यांनी जे बलिदान केलं, ते बलिदान आपल्यासारख्यांना इथे करता येणार नाही. आज छत्रपतींच्या या जीवन कार्याचा भाव आपण चित्रपटातून पाहतो. चित्रपटातील 2 तास छत्रपतींच्या जीवनाला उजाळा देणारे तो प्रयत्न जरी आकर्षणाचा असला आणि त्या आकर्षणातून आपल्याला निश्चितपणे कुठे ना कुठेतरी त्याचा उपयोग झाला, तरी सुद्धा तो पूर्णपणे नसून त्या ठिकाणी आपल्याला त्याला पुढे नेत असताना छत्रपतींचे मूळ ग्रंथ, संभाजी महाराजांची मूळ असणारी जी साहित्य रत्नावली आहे, जसं जो हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे त्या ग्रंथ प्रकाशनातील वाचनामुळे साक्षेपानं आणि सर्वांगानं, साक्षेपी आणि सर्वांगीण भावनेनं जेव्हा एखादा राजा, एखादा नायक, एखादा हिरो, एखादं पात्र आपल्याला कळतं, त्याच्यातील भावभावना कळतात, त्या जरी व्हिडिओ, ऑडिओ याचा प्रभाव परिणाम जास्त जरी असला तरी पण सखोलता ही महाराज वाचनानीच येते. आणि ही वाचन परंपरा ठेवत असताना आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचे हे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांवरती देखील महाराज आपल्याला पाहायला मिळतात. आपण छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र वाचनातून ऐकत आहोत, पण मला या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं थोडक्यात एक धार्मिक धोरण त्यांचं काय होतं, 6 जानेवारी त्याच्याबद्दल एक थोडंसं मला व्यक्त करायचं आहे.
6 जानेवारी 1681 छत्रपती संभाजी महाराजांनी गोपाळ भट्ट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक वाक्य आलेलं आहे. ते वाक्य वाचलं की त्यांची धर्मनिष्ठा किती मोठी होती. राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य. युवराज शंभूराजे छत्रपती झाल्यानंतर त्यांच्या अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहित दक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यापुढे समोर ठेवूनच त्यांनी कार्य केलेल्याचं दिसतं. याप्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचा ठसा कोरलेलाच आहे. अहो, संभाजी महाराजांनी ज्या संतांच्या राजाश्रयाचा विचार केला तो राजाश्रयाचा विचारही देखील महत्वाचा आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी ज्या नजराना पाठवला, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, अशा 12 अभंगांचा छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला देहूला. संत तुकाराम महाराजांनी स्वीकारला नाही. तो परत केला आणि 12 अभंग लिहून ठेवली तुकाराम गाथेत. ती पत्रावळीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. हा भाव जपत असताना छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनाला बसावेत आणि कीर्तन ऐकून त्यांनी या राजकारणातील धर्मनिष्ठा, भावनिष्ठा, समाजनिष्ठा, प्रजाहित दक्षता या संपूर्ण सांगोपांग विचार करून तुकोबारायांकडून आपल्या सद्गुरु स्थानाचा आश्रय त्यांनी निवडावा. त्याच पायावर पुढे चालत असताना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा मोरे यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली. 19 ऑगस्ट 1680 या तारखेचं दानपत्र महाराज उपलब्ध आहे. शिवकालीन प्रसिद्ध पाटणगावचे मौनी बाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्र्याची कायमची व्यवस्था लावून दिली. त्यासाठी वार्षिक 125 होणांची आज्ञापत्र करून दिली. 13 सप्टेंबर 1680 साली समर्थ रामदास स्वामींच्या अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिरं उभारलीत. तेथील पूजा अर्चेसाठी व नैवेद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चैत्र शुद्ध शके 1597 रोजी महाराजांनी सनद करून दिली. तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांना चालू ठेवली. तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्यांचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पाडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिलं. ते होतं 18 ऑक्टोबर 1680. चिंचवडचे श्री मोरया गोसावी महाराज यांच्या माणसास, शेतापोतास तसेच गुराढोरास काडीचाही तजवीज देऊ नये यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीद पत्र लिहिलं. ते संभाजी महाराज 6 नोव्हेंबर 1680. प्रचंड गडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांची गायी व म्हशी यांची चराई, त्यावेळेस याला वणी देखील असं म्हटलं जातं, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजांनी देखील माफ केली आणि गुराढोरांना देखील जपणारा, त्याच्या वैरणीची देखील काळजी घेणारा हा आपला राजा रयतेचा होता. हे महाराजांच्या दिनांक 31 मार्च 1681 ला त्यांच्या या ठिकाणी दिसतं. श्री समर्थांनी अवतार कार्य पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मदाय ऐवज उत्सव, देवस्थानांची व्यवस्था, यात्रा, श्री रामदास महाराजांच्या समर्थांच्या निर्वाणस्थळी हनुमानाचे देवालय उभारले इत्यादी गोष्टींकडे जातीनं महाराजांनी लक्ष पुरवलं. त्यासंबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आज्ञा, प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कान उघाडणी देखील केली आहे. या संबंधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कराड प्रांताच्या सुभेदार रंगो विश्वनाथ यांनी यास श्रींचे कार्यास हैगे कराया तुम्हास काय गरज असा स्पष्ट शब्दात महाराजांनी खडसावलं. चिंचवडच्या देवस्थानास आपल्या लष्कराहून उपद्रव होतो अशी तक्रार आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलेदारांना जो धामाधूम करील त्याला स्वामी जीवेच मारतील अशी अत्यंत परखड शब्दात समज दिली आहेत. श्री महाराज या सगळ्या धर्मस्थळांना
पूजन स्थळांना संरक्षक होते, म्हणून धर्मवीर त्यांना या ठिकाणी म्हटलं जातं. वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील सदानंद गोसावी यांनी मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता न केल्यामुळे आणि हे संभाजी महाराजांना कळाल्यानंतर महाराजांनी धर्म कार्यात खलेल न करणे अशा शब्दात ताकीद दिली आहे. तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही असे अभिवचन दिले. आजही ते कायम आहे. सक्तीचा धर्मांतराचा विरोध छत्रपती संभाजी महाराजांनी केला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांच्या जीविताचा शेवटचा काळ त्या धर्मांतरासाठीच होता आणि त्या धर्मांतराच्या संदर्भात जी असणारी हाल अपेष्टा महाराजांनी केली कुठल्याही सनातनी आणि हिंदू राजाच्या नशिबी ते नव्हतं. ते भाग्य म्हटल्यापेक्षा त्याला भाग्य म्हणायचं की शंभुरा कदाचित ते इतरांच्या जीवनात यासाठी चाललं नसेल कारण तेवढं सामर्थ्य आजपर्यंत कुठल्याही रक्तात निर्माण झालं नसेल. ते रक्त केवळ आणि केवळ शिवपुत्र संभाजी महाराजांचंच आहे. अत्रुज परगण्यातील अळकोड या गावच्या शिलालेखात छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द मराठी राज्यांचा अंमल गोमंतक परिसरात सुरू झाला तेव्हापासून व्यापारी माणसांकडून येणारा अंगभाडे कर संभाजी महाराजांच्या आज्ञेने माफ करण्यात आला. या संबंधी फोंड्याजवळ अंत्रुज येथील हडकोळण या गावी एक शिलालेख आहे. त्या शिलालेखात संभाजी महाराजांनी मुख्याधिकारी मामलो फोंडा धर्माजी नागनाथ यास करमाफी संबंधी आज्ञा करताच मराठी अंमलाला उद्देशून खालील वाक्य लिहिले आणि कोरलेले आहे. त्या वाक्याला आपण जेव्हा वाचतो तेव्हा छत्रपतीच्या हृदयातील धर्म भावना आणि हिंदुत्वाची जाज्वल्यता या प्रत्येक शब्दातून आपल्याला दिसते. आता हे हिंदू राज्य झाले पासून पुढे याप्रमाणे सकळाही चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश करू नये करतील त्यासी महापातक आहे. काय राजांचे शब्द आहे, काय राजांची कृतार्थता या आपल्या धर्मासाठी आहे. काय काय महाराजांचं जीवन, श्री महाराजांची धार्मिक भावना आणि धर्म कार्याचं हे जे योगदान आहे ते महाराजांचं प्रचंड आहे. पण महाराज साहित्यात देखील महाराज कमी नव्हते. त्यांच्या साहित्य रत्नांमध्ये ज्या स्तुत्या आलेल्या आहेत, ज्या बुधभूषणासारख्या ग्रंथातली संस्कृत प्रचुरता, वाङ्मयीन श्रेष्ठता आणि शब्दाची योग्य अशी मांडणी एखाद्या पंडिताला देखील लाजवेल अशा अफाट मोगली सैन्याच्या धैर्यानं असामान्य शौर्यानं लढा देणाऱ्या हे छत्रपती उत्तम साहित्य आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकाराही होते. संभाजी महाराजांचा वयाच्या 14व्या वर्षी लिहिलेला बुधभूषण आपणा सगळ्यांना माहिती आहे. राजनीतीचा हा सुंदर संस्कृत ग्रंथ अलंकारिक भाषेतला काय महाराज स्तुती आहे त्याच्यात. शिवाजी राजे यांच्याबद्दल जो उल्लेख आपल्या श्लोकांमधून लिहितात त्या श्लोकांचं आपण वाचन करू. काली काल भुजंग माल लीढम निखिलम धर्म वेक्षम विलकलम यहा जगताहा पतिरंशतोपवासो स्तीर्णाहा स शिवछत्रपतीर जगत्यजेयहा स शिवछत्रपतीर जगत्यजेयहा. अर्थात त्याचं मराठी भाषांतर एका कवीनं केलाय. कलिकाल रूपी भुजंग घालितो विळखा करीतो धर्माचा ऱ्हास. कलिकाल रूपी भुजंग घालितो विळखा करीतो धर्माचा ऱ्हास. तारण्या वसुधा अवतरला जगतपाल त्या शिवप्रभूंची विजय दुंदुपी गरजुदे खास. त्या शिवप्रभूंची विजय दुंदुपी गरजुदे खास. नायिका भेद, नखशिख, 7 शतक या 3 ग्रंथांचं महाराजांनी लिखाण केलं. शेवटी गागा भट्टांनी देखील समय नय नावाचा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांना समर्पित केला. मला एवढंच म्हणायचं आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या असलेल्या धार्मिक भावनेची उत्तुंग अवस्था, त्यांच्या साहित्यातील संस्कृत प्रचुरता, विद्वत प्रचुरता, राजकीय असणारी त्यांची धुरंधर भावना ही केवळ आणि केवळ छत्रपती संभाजी महाराजांनाच, शिवपुत्र संभाजी महाराजांनाच या ठिकाणी कळू शकते. आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या असणाऱ्या या बलिदान मासातील वाचन संस्कृतीचा विकास व्हावा. आम्ही काय करावं
आम्हाला जसं आवडतं तसं छत्रपतींची सेवा करणं आणि ट्रेंडिंग असणार दाढी वाढवणं, मी त्याचा विरोधक नाहीये. आपल्या पूजकाचा स्वरूप आपल्याला येणं हे स्वाभाविक स्वरूपता नावाची उत्तम अशी मोक्षदायिनी प्रकाराचीच भावना आहे. पण केवळ बाह्यांगापेक्षा अंतरंगातील कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले. मला काय आवडतं, मला जे आवडतं तेच मी सेवा करीन, यापेक्षा माझ्या स्वामींना, माझ्या राजांना, माझ्या छत्रपतींना काय आवडतं ते मी केलं पाहिजे. ते करत प्रारंभ करतोय. मागच्या सत्रात आपण बघितलं होतं की इंग्रज आणि मराठा संबंध आणि छत्रपती संभाजीराजांची भूमिका आपण बघितली होती. या सत्रात आपलं 7वं प्रकरण आहे. त्यात मराठे, इंग्रज आणि पोर्तुगीज आणि फिरंगी हे प्रकरण आहे. आज्ञापत्र काळाने हिंदुस्थानात असलेल्या पाश्चात्य व्यापाऱ्यांच्या स्वभावाचे आणि त्यांच्या मनातील हेतूंचे वर्णन अगदी मार्मिक शब्दात केले आहे. ते लिहितात, साहुकाऱ्यांमध्ये फिरंगी, इंग्रज, वलंदेज व फारसी तसेच डिममागाराजी, टोपीकर हेही लोक साहुकारी करीतात. परंतु ते वरकड साहुकारांसारखे नव्हते. त्या त्यांचे यांचे खावंद प्रत्येक राज्य करीत आहेत. त्यांचे हुकुमांनी त्यांचे होत्स्यात हे लोक या प्रांती साहुकारी येतात. राज्य करण्यास ताललोभ नाही असे संघ काय घडो. तथापि टोपीकरांस या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावे, स्वमते प्रतिष्ठावी ही पूर्णाभिमान तनुरूप स्थळोतरी कृतार्थ झाले. व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या पाश्चात्य प्रथम पोर्तुगीजांची गणना होते. इंग्रज, फ्रेंच, डच या व्यापाऱ्यांच्या पूर्वी त्यांनी भारतात सत्ता स्थापन केली आणि 1510 मध्ये पादाक्रांत केलेल्या गोव्यातून पोर्तुगीजांनी 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर 14 वर्षांनी हाकलून देण्यात आले. 17व्या शतकात अखेरीपर्यंत इंग्रज व फ्रेंच यांनी हिंदुस्थानात वखारी घातल्या असल्या तरी त्यांचा हेतू प्रामुख्याने व्यापार हाच होता. 1510 मध्ये पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून गोवे शहर काबीज केले. हळूहळू प्रदेश ताब्यात घेत घेत 1580 पर्यंत दीव, दमण, मुंबई, वसई प्रांत, चेऊल, गोवा बेट, साष्टा व बारदेश, होनावर, बार्सेलोर व मंगरूळ, कानपूर, कांगनूर, कुलाम, कोचीन, नेगपट्टणम व मेलियरपूर, बंगालमधील हुगळी आणि सतीगाव असे भारतातील प्रदेश पोर्तुगीजांच्या सत्तेखाली आला. परंतु त्यानंतर पोर्तुगीजांनी जिंकलेला प्रदेश मुघल बादशाह, कुतुबशहा, डच इत्यादींनी जिंकला. त्यानंतर इसवी सन 1665 मध्ये मुंबई बेट पोर्तुगीजांनी इंग्रजांच्या स्वाधीन केले. तसेच शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळात दीव, दमण, वसई, गोवा बेट, स्पष्ट व बारदेश असा मुंबई मुलखाशेजारीचा प्रदेश त्यांच्या ताब्यात आला होता. संभाजीराजे व गोव्याचे फिरंगी. शिवाजी महाराजांच्या अखेरच्या काळात त्यांचे व फिरंग्यांचे संबंध फारसे सलोख्याचे नव्हते. इसवी सन 1675 मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यातील फोंडागत जिंकून घेतल्या. त्यानंतर कारवार, विश्वेश्वर व अकोल्यापर्यंतचा मुलूक ताब्यात घेतला होता. तसेच घाटाखालील मिझरण नदीपर्यंतचा सर्व विजापुरी प्रदेश मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता. फोंडा किल्ला घेतल्यामुळे अंत्रुज, अष्टागार, हेंबाडसे, पाडी, चंद्रवाडी व काकोडे म्हणजेच हल्लीचे फोंडे, सांगे, केपे व कोणकोण हे महाल मराठ्यांच्या कब्जात होते. शिवाजी महाराजांना फोंडा किल्ल्यापासून विजयानंतर गोव्यावर स्वारी करायची होती. परंतु मुघलांबरोबर युद्ध चालू असल्यामुळे त्यांनी फिरंग्याबरोबर युद्ध टाळले. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर फिरंग्यांना हायसे झाले होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पन्हाळ्याला असतात संभाजी महाराजांनी प्रत्यक्ष राजसूत्रे हातात घेण्यापूर्वी मराठी मुलकाभोवती असलेल्या परकीय सत्ताधीशांशी पत्रव्यवहार सुरू केला होता. वस्तुतः अनभिषिक्त छत्रपती असतानाच देखील शिवाजी राजानंतर आणि आपण राज्याचे वारस आहोत अशा भूमिकेतूनच त्यांनी गोवेकर व विजापूरकरांशी
व्हाईसराय यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला होता. त्यामुळे संभाजीराजांनी आपल्या अंतर्गत आणि वारसा हक्कासंबंधी चालू असलेला कलहाचा सुगावा शेजाऱ्यांना लागू दिला नाही. दिनांक 5 मे 1680च्या सुमारास संभाजीराजे रामजी नाईक ठाकूर या वकिलाबरोबर गोव्याच्या व्हाईसराय अंतनियो पाईस द सांदे यास सैलोक्याचे पत्र पाठवले. त्या पत्रात संभाजीराजांनी आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी देऊन आपण सत्ताधारी झाल्याचे कळविले आणि पोर्तुगीज व मराठी यांच्यात मैत्रीचे तह करण्यास सुचवले. संभाजी महाराजांच्या या पत्राचे गोव्याच्या गव्हर्नरला कौतुक वाटले. त्याचवेळी कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजे पंडिताने गोव्या जाऊन व्हाईसरायची भेट घेतली. व्हाईसरायने संभाजीराजाला उत्तर धाडून शिवाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल दुखवटा व्यक्त केला आणि संभाजीराजाने स्वतःच्या हातात सूत्र घेतल्याबद्दल समाधान दर्शविले. शिवाजी महाराजांच्या वेळेपासून असं आमलेले शत्रुत्व व दबल्याचेही त्यांनी संभाजी महाराजांना कळविले. वर उल्लेख केल्याप्रमाणे संभाजीराजांच्या तहाच्या सूचनेस गव्हर्नरने मान्यता देऊन तह कायम करण्यास सुचवले. व्हाईसरायने रायाजी पंडिताला सांगितले, मी माझ्या साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली बंद करण्याचे हुकूम केले आहेत. रायाजी पंडिताला परतण्याची घाई असल्यामुळे व्हाईसरायने पत्र न देता तहासंबंधी तोंडीच सांगून संभाजीराजाला भेट म्हणून सोन्याचा मुलामा दिलेली बंदूक, 4 कापडाचे नग दिले. पोर्तुगीज व मराठे यांच्या शांतता राखण्याची बोलणी चालू असताना डिचोली येथील सुभेदार पोर्तुगीजांशी पूर्वीच्याच धोरणानुसार वागत होता. 2 ऑगस्ट 1680 रोजी मराठ्यांनी बारदेश मधील सिओईम हे गाव लुटून 3 माणसांना पकडले. तसेच डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी याने गोव्याकडे मौल्यवान रत्ने घेऊन जाणाऱ्या व्यापाराला पकडले. या गोष्टी करतात व्हाईसरायने मोरो दादाजीला 4/1/81 रोजी पत्र लिहून पकडलेली माणसे सोडण्यास सांगितले. या माणसांना सोडले नाही तर आपण संभाजीराजाला पोर्तुगीजांशी मैत्रीची संबंध नको आहेत असे व्हाईसरायला मानणार होता. वरील हालचालीचा व्हाईसरायने निषेध केला आणि धर्माजी नागनाथ व मोरोदाजीला पत्र पाठवून त्यांच्या प्रांतातील व्यापार बंद केला. मे 1681च्या सुमारास संभाजीराजा काही दिवस डिचोलीला राहिला. संभाजी महाराजांना डिचोलीला गेल्यासंबंधीचा उल्लेख पोर्तुगीज कागदपत्राशिवाय इतर कोठेच आढळत नाही. तो तिकडे का गेला असावा हे समजू शकले नाही. कदाचित पोर्तुगीज प्रदेशाची माहिती काढण्याच्या हेतूने ते तिकडे गेले असेल. संभाजी महाराज जून 1681 मध्ये काही दिवस पन्हाळ्यावरून मलकापूर प्रांतात गेले होते. तेव्हा तुळाई देसाई याने आपल्या देशमुखी संबंधी तक्रार केली होती. या संभाजी महाराजांनी मलकापूरवरून डिचोलीला गेले असावे. संभाजी महाराज डिचोलीच्या मुक्कामात असताना व्हाईसरायने त्यास पत्र लिहून शिवाजी महाराजांच्या मरणानंतर त्या काळी संभाजी महाराजांना सर्व गोष्टी अनुकूल वाटल्या नव्हत्या. त्यावेळी त्यांच्याशी कशी वर्तवणूक ठेवली याची आठवण करून दिली. व्हाईसरायने संभाजीराजाला डिचोलीला सुभेदाराच्या हालचाली थांबवण्याविषयी सुचवले. 4/6/81 रोजी व्हाईसरायने अण्णाजी दत्तोला पत्र लिहून पोर्तुगीज व हिंदू राजे यांच्या तहाचे फायदे काय हे स्पष्ट केले. या सर्व गोष्टी कळल्यावर संभाजीराजांनी जूनच्या अखेरीस येसाजी गंभरराव या आपल्या वकिलास सलोख्याची बोलणी करण्यासाठी गोव्यास पाठविले. पूर्वीचा वकील रामजी नाईक ठाकूर यांचा संभाजीराजांविरुद्ध कटात हात असल्याने संभाजीराजांच्या आज्ञेवरून कोंदी द आलेर याने त्यास अटक केली होती. रामजी नाईक याची सुटका झाल्यानंतर कानरा येथे जाऊन त्याने आदिलशहाकडे नोकरी पत्करली होती. जुलै मध्यात अण्णाजी दत्तोला डिचोलीला गेला. पोर्तुगीजांनी याचा फायदा घेऊन नाराजी शेणवी यास अण्णाजीकडे पाठवले. त्याने डिचोलीच्या सुभेदाराचा वागणुकीची तक्रार केली. ऑगस्ट 1681 पूर्वी संभाजीराजांविरुद्ध झालेल्या कटात अण्णाजी सामील होता. पोर्तुगीज कागदपत्रावरून या सुमारास तो डिचोलीत गेला होता. विजराईच्या 21/7/81 व दिनांक 23/7/81 ची अण्णाजीला लिहिलेली 2 पत्र आहेत. त्यामुळे संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून अण्णाजी डिचोलीसाठी काही कामासाठी गेला का विषप्रयोगाच्या कटात आपला हात आहे हे संभाजी महाराजांना कळू नये म्हणून गेला
हे समजू शकले नाही. डिचवलून 1 महिन्याने तो पन्हाळ्याला किंवा रायगडाला परतला. तेव्हा त्याला कटात सामील असल्याबद्दल ठार मारण्यात आले. गोव्याला गेलेली येसाजी गंभीरराव पुष्कळ दिवस गोव्याच्या दरबारात राहिले होते. येसाजी जरी तहाच्या वाटाघाटीच्या निमित्ताने गेले होते, तरी संभाजी महाराजांनी स्वतःच्या सही शिक्क्याची पत्र देऊन कुठल्याही तऱ्हेने आपला हात अटकून घेतला नव्हता. राज्यावर आल्यावर कोणाचेही शत्रुत्व ओढवून घेण्यास नको म्हणून संभाजी महाराजांनी वकिलामार्फत बोलणी सुरू केली होती. येसाजी गंभीरराव डिचोलीचा सुभेदाराच्या वागणुकीसंबंधी संभाजी महाराजांना कळविले. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या काळाग्यांचा विचार करता आणि डिचोलीला सुभेदार मोरो दादाजी यास बदलून त्याऐवजी जिवाजी विनायक याची नेमणूक केली. या सुमारास गोव्याच्या अधिकारपत्रात फेरबदल होऊन द फ्रान्सिस्को द ताम्हर कोल्ही द आल्वेर याची व्हाईसरॉय म्हणून नेमणूक झाली. संभाजी महाराज व पोर्तुगीज यांच्याचे संबंध चांगले राहावेत म्हणून बोलणी चालू असताना 1682च्या जानेवारीत संभाजीराजांनी करवारजवळील अंदजीव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची तयारी केली. संभाजी महाराजांनी दगड व चुना अंदजीव बेटाकडे पाठवून कामात जो पैसा लागेल तो खर्च करण्याची आज्ञा दिली होतीच. याशिवाय त्याने नकाशे काढण्याची आज्ञा देऊन सामानाची जमवाजमव करण्यास सांगितले होते. ही माहिती व्हाईसरॉय सेक्रेटरी दोतर लुईंग गॉल्विस काते याने 29/4/82 रोजी पत्रात व्हाईसरॉयला कळवली. ही बातमी करताच व्हाईसरॉयने पणजी किल्ल्यात आपल्या मंत्र्यांची बैठक घेतली. अंदजीव पूर्णपणे मराठ्यांच्या हातात पडण्यापूर्वी व्हाईसरॉयनी त्या बेटावर माणसे सामान पाठवून किल्ला बांधण्याची व तोफा ठेवण्याची आज्ञा केली. पोर्तुगीजाच्या दृष्टीने हे बेट मराठ्यांच्या हातात जाणे धोक्याचे होते, कारण धान्य सामग्री कर्नाटकातून समुद्रमार्गे गोव्यात येत जात असत. शिवाजी महाराजांनी खानदेरीस किल्ला बांधल्यापासून पोर्तुगीजांनी चालवलेला उपद्रव होऊ लागला होता. त्याचप्रमाणे संभाजीराजांनी अंदजीव बेटात किल्ला बांधला असता तर गोव्यात उपद्रव होऊ लागला असता. यामुळे पोर्तुगीजांनी संभाजीराजाविरुद्ध हस्तक्षेप करण्यासाठी आणखी एक सबब मिळाली. संभाजी महाराजांनी सिद्धीशी युद्ध करण्याच्या उद्देशाने अरबांशी संगनमत करून त्यांच्या आरमाराची मदत घेतली होती. अरब व संभाजी महाराज यांच्यात मैत्री दिवसेंदिवस वाढत होती. अरब हे पोर्तुगीजांचे शत्रू असल्यामुळे अंदजीव बेट संभाजी महाराजांच्या ताब्यात जाण्याची भीती व्हाईसरॉयला वाटू लागली. दिनांक 5 मे 1682 रोजी पोर्तुगीजांनी अंदजीव बेटाचा ताबा घेतला. दिनांक 2/7/82 रोजी कॅप्टन आमरू सिमोइस पेरेर याने तेथील किल्ल्याचा पहिला दगड बसून 6 महिन्याच्या आत किल्ला बांधून घेतला. पावसाळ्यात अंदजीव बेटावर 700 सैनिक आणि इतर गवंडी, सुतार, लोहार, मजूर मिळून 1000 माणसं काम करत होती. ही गोष्ट संभाजीराजांना कळली. त्यांनी आपल्या वकिलामार्फत अंकोल्यापासून सुभेदारांकडून व्हाईसरॉय वरील कृत्याबद्दल तक्रार केली. परंतु हे बेट पोर्तुगीजांचे असून त्याबाबत बोलण्याचा अधिकार संभाजीराजाला नाही असे व्हाईसरॉयने उत्तर दिले. अंदजीव बेट पोर्तुगीज व मराठी यांच्यात वाद निर्माण झाला आणि हळूहळू त्यांच्यातील मैत्रीचे संबंध दुरावले. दिनांक 19/3/82 रोजी डिचोलीला सुभेदार जिवाजी विनायक यांनी सैन्यासह चारो बेटावर प्रवेश केला. हा प्रवेश नारबाराव देसाईच्या प्रदेशातून करण्यात आला होता. या देशातर्फे पोर्तुगीजांनी मराठ्यांविरुद्ध शस्त्र उपासले होते. अशा बारीक सारीक काळग्या एकमेकाविरुद्ध चालू असल्या तरी त्यामुळे पोर्तुगीज व मराठा संबंध पूर्णपणे बिघडले नव्हते आणि त्यांचा पत्रव्यवहार पूर्ववत चालू राहिला. मराठ्यांच्या वकिलामार्फत संभाजी महाराजांना पुत्र झाल्याचे जेव्हा व्हाईसरॉयला समजले, तेव्हा त्यांनी दिनांक 28/2/72 रोजी संभाजी महाराजांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले व नवीन जन्मलेल्या राजपुत्रास एक दागिना नजर केला. संभाजीराजांनी येसाजी गंभीरराव बरोबर घेऊन व्हाईसरॉयला दुसरे पत्र लिहून कळवले, डिचोली व कुडाळ या परिसरात आपण 2 दारूचे कारखाने उभारले असून कर्नाटकात व मारवारमध्ये तोफा, गंधक, सोरा हे सामान विकत घेण्याची परवानगी मिळाली आहे, तरी त्यास पोर्तुगीज आरमाराकडून अडथळा होऊ नये. दिनांक 28/2/7/82 रोजी संभाजीराजांनी व्हाईसरॉयला पत्र लिहून त्याच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तरीही मराठा सुभेदारांकडून पोर्तुगीजांना चांगली वागणूक मिळत नसून उत्तरेकडील बंदरात पोर्तुगीजांची गलबते मराठी सुभेदारांकडून पकडली जात आहे
व त्यामुळे पोर्तुगीज प्रजेला त्रास होत आहे असे तक्रारी संभाजीराजांकडे होत होत्या. हे जहाज गोव्यातील गुजराती व्यापाऱ्यांचे रामचंद्र बाजाजी यांचे होते. त्याला परत करावे व पोर्तुगीज व मराठी यांच्यातील सरोग्याचे संबंध राहण्यासाठी वरील गोष्टी बंद कराव्या अशा आशयाचे तक्रारी वजा पत्र व्हाईसरायने लिहिले होते. संभाजीराजांनी बरोबर मैत्री करून त्यांना स्वतःकडे नोकरीत ठेवून घेतले होते. स्वतःच्या हद्दीत वखारी उघडण्यास संभाजी महाराजांनी अरबांना परवानगी दिली होती. अरब हे पोर्तुगीजांचे शत्रू असल्यामुळे व्हाईसरायनी संभाजी महाराज आणि अरबांच्या संबंधाविषयी निषेध व्यक्त केला. अशाच तऱ्हेचे तक्रार वजा पत्र व्हाईसरायने निळकत मोरेश्वरास लिहिले आणि एसाजी गंभीरराव बरोबर तहासंबंधी संभाजीराजांना अधिकार पत्र देण्याविषयी कळविले. विजापूरकरांच्या इच्छेनुसार निळकंठ मोरेश्वर डिचोलीचा सुभेदार व्यापाऱ्याचे जहाज परत करण्यास सांगितले. जिवाजी विनायक संबंधी संभाजी महाराजांकडे तक्रार जाता 1682 मध्ये जिवाजी विनायकला कैद करून त्याच्या जागी मोरो दादाजीला नेमण्यात आले. अशा तऱ्हेने संभाजी राजाने मैत्रीचे संबंध राखण्यास प्रयत्न केला, परंतु येसाजी राव याला ज्या कारणासाठी गोवेकरांच्या दरबारात पाठवले होते तो तह अपुराच राहिला. तह करण्याविषयी व्हाईसरायने निकट लावावी, पण संभाजीराजांनी आपले अधिकारपत्र न दिल्यामुळे प्रत्यक्ष तह होऊ शकला नाही. संभाजीराजे असे अधिकारपत्र देण्यात मुद्दाम टाळले असावे. संभाजी राजे विरुद्ध पोर्तुगीजांना औरंगजेबाची चिथावणी. सुलतान अकबराने संभाजीराजांकडे आश्रय घेतल्यापासून औरंगजेबाने त्या दोघांविरुद्ध हालचाली सुरू केल्या होत्या. संभाजी राजांविरुद्ध युद्ध सुरू करून अकबराला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. औरंगजेब दक्षिणेत बुऱ्हाणपूर येथे सैन्यानिशी आल्यापासून त्याने दक्षिणेतील इतर सत्ताधीशांशी संभाजीराजांविरुद्ध सहाय्य मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या दृष्टीने त्यांनी पोर्तुगीज व्हाईसरायला 20/6/82 रोजी पत्र धाडले. हे पत्र व्हाईसराय 6 महिन्यानंतर मिळाले. 1682च्या ऑगस्टमध्ये व्हाईसरायला बातमी लागली की मोगल बादशाह मोठ्या सैन्यानिशी संभाजीराजांविरुद्ध येत आहे. त्यासाठी 1682च्या डिसेंबर महिन्यात औरंगजेबाच्या विनंतीनुसार व्हाईसरायने ठाण्याजवळील पोर्तुगीज हद्दीतून मोगली गलबतांना जावयास परवानगी दिली. या 6 महिन्यात विरईज कोली आल्वेर यांनी उत्तरेतील अधिकारी लोबो द सिलोरा, चेऊल, वसई व दमन येथील अधिकाऱ्यांना पत्र लिहून पोर्तुगीज हद्दीतून मुघली आरमार जाऊ देण्याची परवानगी देण्यात आली. शेख मोहम्मद हा औरंगजेबाचा वकील 20/1/83 रोजी गोव्यास पोहोचला. त्याचे गोव्यात चांगल्या तऱ्हेने स्वागत झाले. शेख मोहम्मदाने व्हाईसरायस सांगितले की मोगल बादशाह औरंगजेब याने संभाजीराजांविरुद्ध युद्ध करण्याचे योजले असल्यामुळे पोर्तुगीजांनीही संभाजीराजाविरुद्ध युद्ध पुकारावे अशी त्यांची इच्छा आहे. मुघलांच्या सैन्यात पोर्तुगीजाचा प्रदेशातून धान्य विकत घेण्यास परवानगी द्यावी आणि सुरतेहून मुंबईला येणाऱ्या मुघलांच्या तारावयास व काफिल्यास पोर्तुगीजांनी उपद्रव होऊ नये अशी विनंती त्याने व्हाईसरायकडे केली. मुघल बादशाहच्या इतर बाबतीत विनंती व्हाईसरायने मान्य केली, परंतु संभाजीराजांशी सलोखा असल्यामुळे मराठ्यांशी युद्ध करण्याचे नाकारले. पोर्तुगीज दरबारात आलेल्या येसाजी गंभीररावला व्हाईसराय शेख मोहम्मद यांच्यातील वाटाघाटीचा सुगावा लागला. मुघल वकील व्हाईसराय भेटून जातात येसाजी गंभीररावने 10/2/83 व्हाईसरायची भेट घेतली आणि मुघल व व्हाईसराय यांच्यात झालेल्या वाटाघाटींची विचारणा केली. व्हाईसरायने शेख मोहम्मदशी केलेल्या बोलण्याची येसाजीला माहिती दिली. या संबंधात रामचंद्र पंडितांनीही व्हाईसरायला विचारणा केली होती. दिनांक 17/2/83 पत्रात व्हाईसराय रामजी पंडितास लिहितो, संभाजी महाराजांनी आमची पकडलेली गलबते मचवे परत केली नाही. जे गाव जाळले त्याची नुकसान भरपाई दिली नाही. राजे यांनी येसाजीला तह करण्यासाठी अधिकारपत्र दिले नाहीत. ते केवळ वेळ काढत आहे. आता मुघल दक्षिणेस उतरत असून त्यांनी मदत मागितली आहे. मी वकिलास परत पाठवले आहेत. वेळ येईल तेव्हा संभाजीराजांस आमच्या मदतीत महत्व कळून येईल. मुघलांच्या वकिलास आम्ही उत्तर देण्यापूर्वी काय ते कळवा. या बाबतीत काय करायचे ते लवकर करा. हे पत्र पाहिले म्हणजे सहज असे वाटते की संभाजी महाराजांना पोर्तुगीजांनी जी मदत देण्यास तयार असूनही ती त्यांनी घेतली नाही. संभाजी महाराजांना दोष देत
जरी व्हाईसरायने रामचंद्र पंडिता दमदाटीचे पत्र लिहिले, तरी प्रत्यक्षात गोवेकरांनी डिसेंबर 82 पासूनच मुघलांना मदत देण्याची सुरुवात केली होती. एकीकडे संभाजी महाराजांनी पत्र दिले नाही म्हणून तक्रार करीत दुसरीकडे मुघलांशी संधान बांधले. दिनांक 12/4/83 रोजी औरंगजेबास लिहिलेल्या पत्रावरून व्हाईसरायची खरी भूमिका लक्षात येते. त्यांची दुटप्पी राजकारणाचा बोध होतो. हे पत्र पाहिले म्हणजे संभाजी महाराजांची भूमिका योग्यच होती हे सिद्ध होते. गोव्याला गेलेला मुघल वकील एप्रिल 1683 मध्ये पोर्तुगीज जहाजातून परत जावयास निघाला. त्या जहाजाचा कॅप्टन फॅलेसिनो कॅपेलो हा होता. व्हाईसरायने दमनच्या अधिकाऱ्यास पत्र लिहून मुघल वकिलास सर्व तऱ्हेचे सहाय्य देण्यास व त्याला जरुरी पडेल तर खरेदीला पैसे देण्यास सांगितले होते. हा वकील परत जाताच व्हाईसरायने 12/4/83 रोजी औरंगजेबास एक महत्वाचे पत्र लिहिले होते. तसेच व्हाईसरायने पोर्तुगीजच्या राजाकडून संभाजी महाराजांचा नायनाट करण्याचे पत्र आले होते. व्हाईसरायने औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात पोर्तुगीजांचे मराठ्याविषयीचे धोरण काय होते व त्यांचा मुघलांकडे कल कसा होता हे स्पष्ट लक्षात आले होते. तसेच मुघल मराठा संघर्षाचा फायदा घेऊन पोर्तुगीजांना दक्षिण कोकणावर आपला अधिकार प्रस्थापित करायचा होता. व्हाईसराय औरंगजेबाला लिहितो, आपले पत्र जरी 20/6/82 रोजी लिहिलेले असले तरी मला जानेवारी 83च्या अखेरीस मिळाले. या पत्रात आपण म्हटले की आमची धान्य सामुग्री घेऊन जाणारे तारवे आणि तुमच्या तारव्याबरोबर जातील. संभाजीचा नायनाट करण्यासाठी आपले पत्र येण्यापूर्वीच पोर्तुगीजाच्या राजाच्या आज्ञेनुसार मी सर्व व्यवस्था केलीच होती. ती व्यवस्थामध्ये उत्तरेकडील अधिकारी डॉम मॅन्यूस, लोबो सेल्व्हिया आणि चौसवाई दमन येथील अधिकाऱ्यास मी लिहिले होते की मुघल सैन्य आपल्या हद्दीतून जाण्यास अडचण करू नये. त्यांना दानागोटा विकत घेण्यासंबंधी परवानगी द्यावी. आपल्या सांगितल्याप्रमाणे 6 लढाऊ गलबते तयार करून तुमच्या आरमाराच्या साह्यास तयार ठेवले आहे. या सर्व गोष्टी संभाजी महाराजांना कळल्या. त्यांनी मला पत्र लिहून मुघलांना मदत न करता आम्हाला करावी असे लिहिले आहे. माझा ओढा तुमच्याकडे असल्यामुळे मी संभाजीराजांना मदत अमान्य केली आहे. या साह्याबद्दल आपल्याला मी विनंती करतो की मी केलेल्या मदतीबद्दल जो कोकणचा प्रदेश तुम्ही जिंकून घ्याल तो आम्हास बहाल करावा. इतकेच नव्हे तर कल्याण भिवंडीकडे जाणाऱ्या तुमच्या तारव्यांची प्रतिकार करण्यासाठी संभाजीराजांनी पारसिक किल्ला येथे बांधण्याची तयारी केली असता आम्ही ती जागा ताब्यात घेतली. तेथे किल्ला बांधला. धान्य घेऊन जाणाऱ्या तुमच्या सैन्यास अडचण करावी हा संभाजी महाराजांचा उद्देश आम्ही सफल होऊ दिला नाही. तुम्हाला मदत करण्याच्या उद्देशाने मी 6 गलबते बांधून घेतली. त्यासाठी आलेला खर्च तुम्ही आम्हाला द्यावा. व्हाईसरायला मुघल मराठे संघर्षातून स्वतःचा फायदा करून घ्यावायचा होता. मुघल व मराठी यांच्या लढाईत संभाजी महाराजांच्या खात्रीने पराजय होईल असे व्हाईसरायला वाटत होते. तेव्हा वाहत्या गंगेत हात धुवून मुघलांकडून दक्षिणेत कोकण कब्जीत घ्यावा असं त्याला वाटत होते आणि त्यामुळे त्यांनी या धोरणाला सुरुवात केली होती. पोर्तुगीज व मुघल यांच्यातील तहामुळे संभाजीराजांनाही आपले समोपचाराचे धोरण बदलून चढाईचे धोरण स्वीकारले. यातून पुढे पोर्तुगीज मराठा युद्ध होऊन ही लढाई प्रथम चौल, वसई, दमन या पोर्तुगीजांच्या उत्तरेकडे प्रदेशात सुरू झाली. उत्तरेकडील प्रदेशात प्रत्यक्ष लढाई सुरू होण्यापूर्वी पोर्तुगीज व मराठे यांच्यात 1681च्या मे महिन्यापासून चकमकी चालू होत्या. त्या भागात पोर्तुगीजांनी मराठ्यांना मारल्यामुळे मराठ्यांनी सूड म्हणून दमन येथील काही घरे जाळली. 1682च्या फेब्रुवारीच्या सुमारास संभाजीराजांनी आपली माणसे चेऊलला पाठवून तेथील व्हाईसरायकडून योग्य ती जागा घेण्याची परवानगी मागितली. सिद्धीप्रमाणेच आपण ही जागा घेऊन तेथे तटबंदी उभारू, अडचणीच्या वेळी राहण्याची सोय करावी असा मागणीचा उद्देश होता. परंतु गोव्याच्या व्हाईसरायकडून परवानगी आल्याशिवाय संभाजी महाराजांना जागा देण्याचे उत्तरेकडील गव्हर्नरने नाकारले. 1682 मध्ये नारायणदेव राणे याने रामनगरचा राजा हा रामनगरचा राजा होता. ह्याला चौथिया राजा म्हणतात. पोर्तुगीज या चौथिया राजाला कर व चौथाई देत संभाजी महाराजांनी रामनगरच्या राजाला बराच भाग काबीज केल्यावर पोर्तुगीज रामनगरच्या राजाला जो कर देत होते तो मराठ्यांना द्यावा अशी संभाजी महाराजांनी मागणी केली.
रामनगर संबंध प्रदेश तुम्ही जिंकलात तर कर देऊ, असे पोर्तुगीजांनी उत्तर दिले. पोर्तुगीजांनी ठाणे खाडीतून धान्य घेऊन जाणाऱ्या मुघली आरमारास परवानगी दिली. तेव्हापासून मराठे पोर्तुगीज यांचे संबंध बिघडले आणि संभाजी राजांनी पोर्तुगीज अंमलाखाली उत्तर कोकणात चढाई सुरू केली. तेथून मुघली सैन्यात वाट देण्यात आली. याच प्रदेशात पोर्तुगीजांचे 2 किल्ले जानेवारीमध्ये मराठ्यांनी जिंकले. त्यांना तेथे तोफखाना तयार करून सुरतेहून बहादूर खानाकडे जाणाऱ्या जहाजांना अडवायचे होते. हे करताच बहादूर खानने सिद्दी याकूब खानला तेथे धाडले. या सिद्दी याकूब खानने मराठ्यांशी घेतलेल्या 2 गडापैकी एक जमीनदोस्त करून पुष्कळ लोकांची कत्तली केली. दुसरा किल्ला मराठ्यांकडून घेता येईना म्हणून बहादूर खान तेथे पोहोचला. त्याच्याबरोबर मराठ्यांची लढाई झाली. गड घेऊन बहादूर खानाने कल्याण भिवंडीकडे गेला. या 2 गडांची नावे कळू शकत नाही. मुघल फौजा समुद्रमार्गे येणारी रसद अडवण्यासाठी व पोर्तुगीजांना जरब बसवण्यासाठी संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांचे 2 गड घेतले होते. 15/4/83 रोजी संभाजीराजे 1,000 घोडदळ घेऊन 200 पायदळ घेऊन तारापूरवर हल्ला केला आणि 30 शहर जाळले. याशिवाय मराठ्यांनी दमणपासून वसईपर्यंत असलेल्या डहाणू, असेरी, सैबाना आणि इतर ठिकाणी गावावर हल्ले केले. त्यांनी काही गावं लुटले, काही जाळली, घोड्या पाडाव हस्तगत केले आणि 2 पोर्तुगीज पाद्रीही कैद केले. तारापूरचा अधिकारी मॅन्युअल ओरसले तेथे गेला व त्याने झाडाझुडपांचा आडोसा तयार करून मराठ्यावर हल्ले केले. पोर्तुगीजांनी बदला म्हणून कर्नाटकातून तांदूळ घेऊन येणारे वारल्याचे व्यापारी यांचा पाडाव करून माचवे गोव्यास धरून नेले. गोवे दरबारात येसाजी गंभीररावला कैद केले. मराठ्यांच्या वकिलास कैद केल्यामुळे अकबराच्या वकिलांनी त्यासंबंधी पोर्तुगीजांकडे विचारणा केली होती. तेव्हा कोंदी द अल्लेर याने सांगितले, संभाजी महाराजांनी पूर्वसूचना न देता एकदम आमच्याशी युद्ध सुरू करून मराठ्यांच्या प्रदेशातून विश्वासाने जाणाऱ्या पोर्तुगीज पाद्र्यास कैद केले. याशिवाय पोर्तुगीजांसाठी धान्य येणाऱ्या अमलठाण मराठे पकडून ठेवला. हे कळल्यावर मराठ्यांच्या वकिलास आम्ही देखरेखीखाली ठेवले आहे, असे पत्र त्यांनी दिले. अशा तऱ्हेने मराठा व पोर्तुगीज संबंध बिघडत गेले. त्यांचे पर्यायवासन युद्धात झाले. ते संबंध किती बिघडले हे व्हाईसरायच्या उद्गारावरून लक्षात येते. संभाजीने कल्याण भिवंडी मुघलांवर जय मिळवला तेव्हा त्यांचे अभिवादन करण्याच्या सूचना व्हाईसराय 4/5/83 रोजी देण्यात आल्या होत्या. तेव्हा कोंदिदो ऑल्वेराने म्हटलंय, आमचा संभाजीशी संबंध आता निराळा आहे आणि त्यामुळे त्याच्या अभिनंदनाचे कारण आता राहिलेले नाही. संभाजीराजांनी उघडपणे जाहीर केले होते की आपण डिचोलीला जाणार आहोत. त्यांनी आपल्या एका अधिकाऱ्याला वेढा देण्यासाठी चेऊलला धाडले. तेथूनच पोर्तुगीज मराठी युद्धास प्रारंभ झाला. हे युद्ध सुरू होतात व्हाईसराव कोंदिदो अल्वेर याने संभाजीराजाला जिवंत पकडण्याची इच्छा झाली. वतनग्राम येथे नार्वे येथील गोकुळाष्टमी जत्रा भरते. त्यावेळी हजारो लोक पंचगंगा नदीत स्नानासाठी येतात. ह्या नदीच्या दक्षिणेत तीरावर पोर्तुगीजांनी अंमलाखाली असलेली ड्युटी बेट होते. नदीच्या उत्तर भागात भांतग्रामातील नार्वे संभाजी महाराजांच्या राज्यात होते. संभाजीराजांना नार्वा नदी स्नान करण्यासाठी येणार असण्याची बातमी व्हाईसराय 12/8/83 रोजी लागली. तो प्रत्यक्ष आला तर त्याच्या अचानक छापा घालून त्यास पकडण्याचा पोर्तुगीजांचा विचार होता. परंतु संभाजी महाराज स्नान करण्याचा विचार रहित केल्यामुळे कदाचित व्हाईसरायचा हा बेत फसला असावा. कारण या गोष्टीमुळे पुढे काय झाले हे पोर्तुगीज कागदपत्रात कुठेच आढळत नाही. उत्तर कोकणातील हालचाली. कुलाबा जिल्ह्यातील नावगाव पुढे चेऊल बंदर आहे. त्याला लागूनच रेवंडा गाव 1580 पासून वसई प्रांत व चेऊल पोर्तुगीजांनी ताब्यात घेतले होते. चेऊलला त्यांनी कोट बांधून त्याला सागरी किल्ल्याचे स्वरूप आणले होते. चेऊलला पश्चिमेस समुद्र आणि दक्षिणेत कुंडलिका खाडी आहे. उरलेल्या 2 दिशांनी पोर्तुगीज खंदक खोदून तो थेट पाण्याला नेऊन भिडवला. रेवंडा हा गाव चेऊलचा एक भाग आहे. पोर्तुगीजांनी तेथे तट बांधून व्यापाराचे स्वतंत्र ठाणे केले होते. कप्तान रोस याने 1558 मध्ये हा किल्ला बांधण्यास प्रारंभ केला होता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाचे हे 9वे पुष्प आपण इथेच संपवतो आहे. उद्या आपण सर्व नियोजित वेळी 10व्या पुष्पासाठी सर्व एकत्रित येऊ.
सर्वांना जय शिवराय. जय शिवराय दादा. जय शिवराय दादा.